पाककडे 4 दिवस पुरेल इतकाही शस्त्रसाठा नाही. पाकिस्तानकडील शस्त्रसाठ्याच्या अहवालातून माहिती समोर. युक्रेन आणि इस्रायल सोबतच्या शस्त्रास्त्र करारांमुळे पाकिस्तानकडे दारुगोळ्याची कमतरता. भारताने सिंधू नदीवर धरणं बांधून पाणी अडवलं तर पाकिस्तान हल्ला करेल. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावर भुट्टोचा जळफळाट. सिंधू नदीसाठी आमची टोकाची भूमिका घ्यायची देखील तयारी. बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी. घाबरलेल्या पाकिस्तानकडून सौदी अरब आणि इतर मित्र देशांना मदतीसाठी विनंती. तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानकडून विनंती. पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न. पाकिस्तानकडून अब्दाली मिसाईलची चाचणी. 450 किलोमीटरपर्यंत जमिनीवर मारा करण्याची मिसाईलची क्षमता. पाकिस्तानला बलूच लिबरेशन आर्मीचा दणका. पाकिस्तानी सैन्याला बलूच लिबरेशन आर्मीनं हुसकावून लावलं. बलुचिस्तानमधील मुक्चोर शहरामधील सरकारी कार्यालयावर BLAनं ताबा मिळवला. राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची NIA कडून चौकशी. राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता. LOCवर पाकिस्तानकडून 9व्या दिवशी देखील शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, उरी, अखनूर भागामध्ये LOCवर गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडून देखील चोख प्रत्युत्तर. जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या निर्णयानंतर 10 नागरिकांना दिलासा. 10 जणांना अटारी बॉर्डरवरून काश्मीरला सुखरूप पोहोचवलं. हद्दपारीची कारवाई थांबल्यानंतर 10 नागरिकांकडून भारत सरकारचे आभार.